श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावेत हे स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मी तुम्हाला आज माझा एक अनुभव तुम्हाला सांगणार आहे. तर हे दत्त अनुभूती आनंद कामत यांचा ग्रंथ आहे. स्वामींच्या कृपेने त्यांच्या 11 गिरनारवाऱ्या कशा झाला आणि त्यांना कोणते कोणते अनुभव आले ते सर्व या ग्रंथामध्ये आहे. तसेच अनुभूती दत्त अनुभूतीची हा ग्रंथ वाचल्यानंतर ज्यांना ज्यांना अनुभव आले ते या ग्रंथामध्ये आहे. तसेच नामाच्या पाठीमागे रितेश वेदपाठक यांचा हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ वाचल्यानंतर भक्ती कशी करायची हे आपल्याला समजून येते. माझ्या तर दृष्टीने मी तरी चोळाप्पा महाराज जसे होते त्यांच्या ठिकाणीच रितेश वेदपाठक सरांना बघते. त्यांची भक्ती इतकी दृढ होती, श्रद्धा इतकी दृढ आहे, ते बघून आपलाही विश्वास स्वामींच्यावरचा आपलाही विश्वास दृढ होत जातो. साधक स्वामींचा ही त्यांचेच रितेश वेदपाठक यांचे पुस्तक आहे, ग्रंथ आहे. याला आपण पुस्तक म्हणूच शकत नाही, हे ग्रंथच आहेत, पवित्र ग्रंथ आहेत. आपल्या भक्तिमार्गातील आपली भक्ती दृढ करण्यासाठी हे ग्रंथ नक्की वाचले पाहिजेत. जर आपली भक्तीमध्ये आपण कुठेतरी कमी पडत असेल तर भक्ती कशी करायची या ग्रंथातून आपल्याला नक्की समजते. हे पुस्तक ग्रंथ वाचताना तर अंगावर काटा येतो. प्रत्यक्ष आपण गिरनार पर्वतावर गेलो असेच वाटते. हा ग्रंथ वाचायच्या अगोदर मला गिरनार पर्वताविषयी काहीच माहिती नव्हती. तेवढे वाचन मी केलेच नव्हते. फक्त स्वामींचे नामस्मरण करायचे आणि तारक मंत्र एवढेच फक्त माहिती होते. पण हा ग्रंथ वाचल्यानंतर गिरनारला जायची उत्सुकता वाढली होती. पण गिरनार पर्वत खूप लांब आणि एवढ्या लांब जाणं शक्य नाही असंच वाटायचं. या ग्रंथामध्ये अनेकांनी आपले अनुभव सांगितले आहेत की हा ग्रंथ वाचल्यानंतर दत्तगुरूंनी त्यांना कसं गिरनारला बोलवले ते या ग्रंथामध्ये प्रत्येकाने आपापले अनुभव सांगितले आहेत. मलाही असं वाटायचं की मलाही दत्तगुरूंनी गिरनारला बोलवावं, पण ही गोष्ट अशक्य वाटत होती. कारण बेळगावपासून गिरनार खूप लांब आहे आणि त्याच्यात मुलंही लहान, मुलगी 3 वर्षाची, आणि ते अशक्यच असं वाटत होतं. पण स्वामींच्या समोर अशक्य काहीच नसतं याची प्रचिती मला गिरनारला गेल्यानंतर आली. मनाच्या एका कप्प्यात वाटत होतं की मलाही गिरनारला बोलवावं, मीही जावं. पण हा विषय मी कुणाकडं काढला नव्हता, कारण ही अशक्यच गोष्ट होती. पण ती स्वामींनी शक्य केली. हे ग्रंथ वाचल्यानंतर मी स्वामींचे नामस्मरण जास्तीत जास्त करत होते आणि प्रत्येक गोष्ट स्वामींना सांगायचे. स्वामींच्यावर सगळ्या काही काय असेल ते स्वामी तुम्हीच बघून घ्या असंच म्हणायचे. आणि स्वामीही मला प्रत्येक वेळेला साथ द्यायचे. प्रत्येक ठिकाणी स्वामी माझ्यासोबत असायचे. प्रत्येक
कोणतंही संकट असू देत, ते माझ्यापर्यंत यायच्या अगोदरच स्वामी त्यांना दूर करायचे. तर हा आपण नामस्मरणात राहिल्यानंतर काय अनुभव येतो हे मला यावरून समजले होते. त्याच्यानंतर मलाही असं वाटायचं की मी आता हे बुक वाचलं, ग्रंथ वाचला, काहीतरी जादू होईल आणि मीही गिरनार पर्वतला जाऊ शकेन. पण हे अशक्यच वाटायचं. हा ग्रंथ वाचून झाल्यानंतर लगेच काही मी गिरनारला गेले नाही. पण 1 वर्षानंतर अचानक एक दिवस आम्ही मेडिकलला जात असताना मिस्टरांच्या एका मित्राचा फोन आला. त्यांनी म्हणजे औषधासाठी फोन केला. तुमच्या चरणी मस्तक ठेवले मिळाले सुखाची सावली. हे ब्रह्मांड नायका तुम्हीच माझी स्वामी माऊली. बाळा, संकटे आली म्हणून ध्येय बदलू नको. तुझा स्वामी तुझ्या सोबत आहे हे कधी विसरू नको. एप्रिल 2023मध्ये आम्हाला गिरनारला जायचा योग आला आणि जायच्या वेळेला खूप भीतीही वाटत होती, कारण प्रवास खूप लांब होता. बेळगावमधून मुंबईपर्यंतची ट्रेन होती, दादरपर्यंत, त्याच्यानंतर राजकोट, त्याच्यानंतर मग गिरनारपर्यंत. अशा 3 ट्रेन बदलून जायचं होतं आम्हाला आणि मुलंसोबत आणि सर्व साहित्यासोबत. पण सर्व स्वामींच्यावर सोडून आम्ही निघालो होतो आणि आम्हाला काही अडचणही आली नाही. आम्ही सुखरूपपणे जाऊन पोचलो. 2 दिवस प्रवासमध्ये गेले. त्याच्यानंतर आम्ही तिसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 5ला आम्ही गिरनारच्या इथं पोहोचलो. तिथून मग फ्रेश झाल्यानंतर आम्ही गिरनार पर्वत चढण्यासाठी सुरुवात केली. 6 आणि 7च्या दरम्यान आम्ही सुरुवात केली प्रवास हे गिरनार पर्वत चढायला. पहिल्या पायरीवर नतमस्तक होताना खूप भरून आलं होतं की एवढ्या लांबून आम्हाला स्वामींनी या ठिकाणी बोलवलं, आम्हाला
पात्र समजलं. हे बघून खूप मन खूप भावनिक झालं होतं. पहिल्या पायरीवर डोकं टेकून आम्ही चालायला सुरुवात केली. आमची गाथा 4 वर्षाची होती. तीही चालत होती. पहिले 3000 पायऱ्या आम्ही मुलगी पण माझी 3000 पायऱ्या चालली. त्याच्यानंतर ती आम्हाला घ्या म्हणू लागली. त्यामुळे तिला आम्ही डोली केलं आणि मग आम्ही सगळे चालायला लागलो. आणि त्यांची पण त्या सर्व मित्र होते त्यांची पण फॅमिली होती. त्यांच्या मुलासोबत मुलगा पुढं गेला होता आणि आम्ही पाठीमागं होतो. त्यानं तर फक्त 2 तासामध्ये गुरु शिखरापर्यंत पोचला होता तो. असं वाटायचं की हा सारखं हे दुखतंय ते दुखतंय म्हणत राहायचा. एवढ्यावरती कसं चालू शकेल, ह्याला पण डोली करावं लागेल असं वाटायचं. पण हाच आमच्या अगोदर जाऊन पोचला होता. आणि त्या दिवशी पौर्णिमाही होती. 5000 पायऱ्या चढेपर्यंत आम्हाला 11 वाजले. त्यानंतर एक 5 मिनटं तिथं बसून नंतर आम्ही पुढच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. एक 100 पायऱ्या उरलेल्या. त्यावेळी माझा पायच उचलायला तयार नव्हता. माझी पूर्ण शक्ती गेली होती. त्याच्या अगोदरही आम्हाला मध्ये श्वान दिसत होते. मध्ये वरून येणारे लोक श्री स्वामी समर्थ, गिरनार की जय गिरनारी असे नारे करत होते. ते ऐकून आम्हाला ताकद येत होती आणि चालण्यासाठी शक्ती येत होती. पण वरच्या 100 पायऱ्या हे असताना आता मी चालूच शकत नाही असं वाटू लागलं मला. त्यातूनच घरून फोन आला की म्हणजे सासूबाई एकदम कोमात आहेत असा फोन आला. ते ऐकून तर हातपायच गळाले. आता पुढे आपण एवढ्या लांब आलो आहे आणि आता वरती कसं जाऊ, आणि एवढ्या लांब बोलवलं आहे आणि आम्हाला दर्शन देणार नाही का तुम्ही स्वामी, म्हणून मी रडायलाच लागले. आणि प्रार्थनाही केले स्वामींच्याकडे की इथून वरती जाऊन खाली येईपर्यंत याच ठिकाणी परत फोन यायला पाहिजे की सुखरूप आहेत असा फोन यायला पाहिजे असं मी स्वामींना सांगितलं. आणि मी चालायला सुरुवात केली. तरी पण एक 4-5 पायऱ्या चढल्या आणि कसं छान मला शक्यच होत नाही असं मी यांना म्हटलं. तिथं बसलेच मी. त्याच्यानंतर वरून एक व्यक्ती आले, उतरत होते मंदिरच्या जवळ आणि ते म्हणाले फक्त 5च मिनटं लागतात, चल वरती चल, 5च मिनटं लागतात असं ते म्हणाले. ते म्हटल्याबरोबर मला आनंद झाला की फक्त 5च मिनटं आहेत तर किती हे होणार आहे. म्हणून मी उठून चालायला लागले आणि एक वेगळ्या प्रकारची शक्ती ही अंगामध्ये आली. त्याच्यानंतर वरती गेले. वरती गेल्यानंतर मंदिरमध्ये 10x10च फक्त 10x10च मंदिर आहे फक्त. पण तेथील दत्तमूर्ती आणि त्या निर्गुण पादुका बघितल्यानंतर मन इतकं प्रसन्न होतं की ते शब्दात वर्णन करताच येत नाही. आतमध्ये गेल्यानंतर मी शांत बसले तिथं पहिला जाऊन. त्याच्यानंतर तारक मंत्र म्हटला. 10 मिनटं तर मी तिथंच बसले. ते पोलीस वगैरे बाकीच्यांना दर्शन घेऊन चला 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 म्हणायचे, पण मला कोणी उठवलंच नाही तिथून. त्यामुळे 10-15 मिनटं मी तिथंच बसले. त्याच्यानंतर मग खाली आले. खाली आल्यानंतर ज्या ठिकाणी फोन आलेला की सिरियस आहे म्हणून, तिथंच परत फोन आला की काही काळजी करण्याची गरज नाही आणि आता व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर आम्ही 5,000 पायऱ्या तिथं आम्ही प्रसाद घेतला आणि 5,000 पायऱ्या उतरून खाली आलो.
त्यानंतर 5,000 पायऱ्या रोपवेनं उतरलो. तो पण अनुभव बघूया म्हणून आम्ही रोपवेनं खाली उतरलो. तर खूप अशी छान आणि मस्त अशी गिरनारची वारी झाली आमची. आणि तसंच शेरनाथ बापूंच्या मठातही जायचा योग आला. तेथील प्रसाद घ्यायचा योग आला. तेथील प्रसादची टेस्ट इतकी छान आहे की विसरूच शकत नाही. आणि शेरनाथ बापूंनी स्वतः गाथाला बोलवून चॉकलेट दिले. तो तर अनुभव खूप मन प्रसन्न करणारा होता. सहसा त्यांनी कुणाला जवळ बोलवत नाहीत, पण आम्ही असं साईडला दर्शन घेण्यासाठी थांबले असताना त्यांनी आपल्या बाजूला असतात त्यांना सांगितलं की त्या मुलीला आत घेऊन या. आणि गाथाला मग आत पाठवलं. मग गाथा नमस्कार केली त्यांना आणि त्यांनी डोक्यावरनं हात फिरवला गाथाच्या आणि चॉकलेट दिलं. ते पाहून खूप आनंद झालेला. त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही सोमनाथ दर्शन घेऊन आम्ही परतीचा प्रवास केला. परत 2 दिवस प्रवास करून आम्ही बेळगावला आलो. असं वाटायचं की आता गिरनार 10,000 पायऱ्या चालून आलो. आमचे पाय दुखणार, मुलांचं कसं, मुलं आजारी पडतील असं एक मनात टेन्शन पण येत होतं. पण आल्यानंतर त्या दिवशी तेवढं आमचे जरासे पाय दुखले. पण नंतर इकडं आल्यावर आम्ही नॉर्मल दुसऱ्या दिवशी आम्ही आपल्या कामाला मेडिकलला गेलो. काहीच आम्हाला त्रास झाला नाही, काही मुलं आजारी पडली नाहीत. आम्ही गिरनारला जाऊन आलो हे एक स्वप्नच वाटत होतं. स्वामी आपल्या भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतात याची प्रचिती आली. कारण मला गिरनारला जाणं तर अशक्य वाटत होतं आणि ते स्वामींनी शक्य केलं आणि आम्ही सुखरूपपणे जाऊन आलो. ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. गेल्यानंतर तिथं आम्ही स्वामींना जी गुरुशिखरावर शाल आणि आमच्या बेळगावचा स्पेशल कुंदा घेऊन गेलो होतो आणि तो त्यांनी स्वीकार केला. तसंच अंबाजी मातेसाठीही साडी आणि ओटीचं साहित्य आणि कुंदाही घेऊन गेलेलो. तिथेही त्यांनी आमचा प्रसाद स्वीकार केला आणि आम्हाला खूप छान प्रकारे आमची ही गिरनारची वारी झाली. स्वामी आमच्या कायम सोबत आहेत याची प्रचितीही आली. भक्तीमध्ये शक्ती असते याची अनुभूती आली. आणि स्वामी आमच्यासोबत कायम राहू देत ही स्वामींच्याकडे प्रार्थना आणि आमच्याकडून जास्तीत जास्त सेवा त्यांनी करून घेऊ देत ही स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.